श्रुती हां बस बस बाकीचे सगळे गेले वाटतं. हो मग तू नाही गेलीस? निघतेच आहे आता. ऑल राईट बघते बघते काम करतो. हॅलो हॅलो धनाजीराव आहेत का? नाही आहेत. आपण कोण? मी संतोष मुकणे. जरा फोन द्या त्यांना. नाही धनाजी आत्ता ऑफिसमध्ये नाही आहेत. नाहीच? मग कुठे गेले? काही काम होतं का आपलं? होतं नाही हो आहे. आमच्या इथे कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत. सगळ्या मुंबईवरचे संघ इथे जमले. न्यूजसाठी त्याचं शूटिंग करायला धनाजीराव येणार होते इथे. 5 लाईन म्हणाले. आता 7 वाजायला आले ना. कुठे चालल्या तुमच्या या स्पर्धा? परळला. परळला. बरं ठीक आहे बघते मी. बाई आपलं नाव काय? मी आकांक्षा जोशी. जोशी मॅडम द्याल ना माझा निरोप त्यांना? हो मी बघते त्यांच्याशी बोलता आलं तर. ते कुठेतरी ट्रॅफिकच्या घोळात अडकले असतील. येतीलच ते. तो घोळ नेहमीचाच आहे हो. पण त्याच्यामुळे आमचा घोळ होतो त्याचं काय? अहो पण तुम्ही थोडी वाट बघा. पोचतील ते तिथे. आणि नाही पोचले तर? नाही पोचले तर मी काय करू इथे बसून? अरे वा असं कसं चालेल? सांगितले तेवढे पैसे आम्ही पाठवून दिले. ते काय उगीच आम्हाला काय तुम्ही पैसे? धनाजींनी? ठेवतोय. ना काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? नाही काही नाही. श्रुती परशुराम कुठे आहेत? एडिटिंग रूम मध्ये आहेत. ते ऑफिसमध्ये कसे काय? त्यांना जरा ताबडतोब येऊन मला भेटायला सांग. हां हॅलो एडिटिंग रूम. हां परशुराम आहेत का तिकडे? मॅडम येऊ आत? या बस जा. परशुराम आज मुख्यमंत्र्यांचा 60वा वाढदिवस कव्हर करायला तुम्ही आणि धनाजी एकत्र गेला होतात ना? हो सकाळी वर्षा बंगल्यावर सीएम ना विश करू मंडळी जमली होती ना, त्यांचा मी शूटिंग केले. ओ तिथले ते काय स्पॉट इंटरव्ह्यूज पण घेतले. मुलाचे घेतले, बायकोचे घेतले, मेवणाचे घेतले. मेवणा कसला बोलतो त्यांचं. आणि तुमका सांगताय केवढी मोठमोठी मंडळी आली होती माहिती आहे. फिल्म स्टार म्हणू नका. ते राहू देत. मला सांगा त्यानंतर तुम्ही इथे आलात आणि मग धनाजी कुठे गेले? धनाजी ना तुम्हाला काय म्हणालो, आता पुढचं दिवसभराचं काम मी सांभाळतंय, तेव्हा तू ऑफिसात परत जा आणि कालच्या शूटिंगचं एडिटिंगचं काम चालू आहे ना तेवढं तू बघ. परशुराम मला एक सांगा, या ऑफिसमध्ये बॉस कोण आहे? बॉस ना तुम्हीच असत मॅडम. मग तुम्ही धनाजींच्या ऑर्डर्स कशा काय घेता? आज दिवसभर तुम्ही आणि धनाजी यांची एकत्र ड्युटी होती की नाही? हो मॅडम पण मग तुम्ही इथे आणि धनाजी तिथे कसं काय? सॉरी मॅडम पण कालच्या शूटिंगचं एडिटिंगचं काम ते कळलं मला. या आता. हॅलो नचिकेत. हा कुठे आहेस तू आत्ता? बर एक काम कर, ते फंक्शन संपलं की ताबडतोब इथे ये. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. नाही मी फोनवर नाही बोलू शकत. माझं अतिशय महत्त्वाचं काम आहे. तू लगेच ऑफिसमध्ये ये. बाय. काय किती उशीर, मी केव्हापासून वाट बघते. कुठे सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. मला आत्महत्या तरी येऊ देशील की नाही? काय ग मिठाईचा बॉक्स. अरे वा, आज कुठल्या पार्टीचं काम करून दिलं? हे मिठाईचे बॉक्स घेऊन काम करणारा नवरा नाहीये तुझा, माहितीये तुला. गंमत केली हो. कशाबद्दल? हा अमृत इंडस्ट्रीजच्या व्हाईस प्रेसिडेंटचा फोन आला होता मला. कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या कंपनीमध्ये कॉर्पोरेट मॅनेजर म्हणून तुम्ही काम कराल का? काय सांगताय? म्हणजे काय नाही, म्हणजे 2-3 इंटरव्ह्यूज वगैरे होतील माझे. अहो पण विचारलं हीच काय लहान सहान गोष्ट आहे का?
नाही नाही, पण विचारलं आणि मला खूप आनंद झाला आणि मी पेढे आणले असं नाही बरं का. तर हे नक्की घडणार मला खात्री आहे. आले देवापुढे ठेवले. हा प्राची, बाबा बोलतोय. हाँ बोल बाबा. अगं एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केला होता. काय? अमृत इंडस्ट्रीच्या व्हाईस प्रेसिडेंटचा फोन आला होता मला. हो, त्यांनी मला एक ऑफर दिली आहे. कॉर्पोरेट मॅनेजर म्हणून आमच्याकडे काम कराल का? वाव, कॉन्ग्रॅट्स. हो हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. एक कन्फर्म झालाय ना? नाही नाही, इंटरव्ह्यू आहे ना, इंटरव्ह्यू आहे. पुढच्या गुरुवारी आहे. वाव, दॅट्स ग्रेट यार. बर बर बर. बाकी काय तुमचं कसं काय चाललंय? मी छान आहे. रॉनी साहेब काय म्हणताय? हा, तोही मजेत आहे. या गे पोरी, ये ना एकदा घरी. किती दिवसात आली नाही, भेटली नाहीस, काही नाही. तो रॉनी कुठं आहे, त्याचा काही पत्ता नाही. एकदा या, रॉनीच्या हातचं काहीतरी चांगलं आम्हाला खायचंय. ठीक आहे, नक्की येतो. ओके ओके. चल चल चल, ओके, नंतर बोलूया. ओके बाय. ओके बाय. पण म्हणजे राजन, तुमच्या ओळखीचं कोणी होतं तिथे अमृत इंडस्ट्रीज मध्ये? नाही बुवा, का? मग त्यांनी तुम्हाला कसं काय कॉन्टॅक्ट केलं एकदम? अरे ती तर खासियत आहे अमृत इंडस्ट्रीची. काय ती? म्हणजे अशी खास खास हुशार माणसं निवडायची, त्यांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या द्यायच्या आणि ती आपल्याकडे टिकवून घ्यायची. हो, पण खास खास हुशार माणसं ना. मग तुम्हाला कसं काय कॉन्टॅक्ट केलं? म्हणजे काय, मी हुशारच आहे मी. काय पोरकटपणा आहे हा? मी आज तरुण झालोय. अहो, किती एक्साइट होत आहे. काय असतं माहितीये गौरी, आपण बरीच वर्ष प्रामाणिकपणे काम करत असतो, पण त्याची कोणी दखलच घेतली नाही ना की मग मात्र त्या कामातला सगळा रसच निघून जातो. असं वाटायला लागतं की एवढी वर्ष काम करून सुद्धा जर कोणाला कौतुकच वाटणार नसेल तर कशासाठी करायचंय का? कशासाठी एवढ्या जीवाचा आटापिटा करायचा? पण अशी काही घटना घडली ना की मग मात्र एक नवीन उमेद येते. उमेदीने काम करावंसं वाटतं. तुम्हाला इतका आनंद झालाय की तुम्ही आज आल्या आल्या चहा सुद्धा मागितला नाहीये. अरे हो. हे मागितलं तू दे ना मग. आणते. अगं मी प्राचीला लगेच फोन करून सांगून टाकलं. राजन, मला जरा एकदा बोलायचंच आहे तुमच्याशी आणि प्राचीशी. हे प्राची आणि रॉनी असे एकत्र राहतायत लग्न न करता. मला गौरी गौरी प्लीज प्लीज, आता मी मस्त मूड मध्ये आहे की नाही, नको ना हा विषय, आपण नंतर बोलू ना कधीतरी प्लीज. मी मस्त फ्रेश होतो, तू फर्स्ट क्लास चहा करतेस ना? ओके. हा साहेब, त्याचा बंदोबस्त काय करायचा ते माझं मी करतो, तुम्ही काळजी करू नका. हा हा, कबड्डीच्या स्पर्धा उत्कृष्ट पार पडलेल्या आहेत. क्रीडा मंत्री स्वतः आले होते कार्यक्रमाला. हा, अहो देणगी पण दिली त्यांनी. हा हा, अहो साहेब, पुढच्या महिन्यात एक रंग उत्सव करतोय, त्याच्यासाठी बॅनर हवा होता तुमचा. हा हा, थँक्यू साहेब, थँक्यू. हा, पोराला पाठवून देतो. काय गाडीच, अहो त्याची तुम्ही काळजी करू नका हो साहेब, माझं मी मॅनेज करतो. अहो इन्शुरन्सच्या लफड्यात तुम्ही कशाला पडताय, माझं ऐका जरा. ठीक आहे ठीक आहे, शनिवारी भेटू. ठेवू फोन साहेब, थँक्यू. हां, नमस्कार भूषण प्रधान. हा, साहेबांना फोन द्या. नमस्कार साहेब, नमस्कार नमस्कार. आज 4 दिवस झाले साहेब तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, तुम्ही काय भेटतच नाही. हा, काम असं होतं साहेब की पुढच्या महिन्यात एक रंग उत्सव करतोय. हा, तर त्यात एक एकांकिका स्पर्धा ठेवली साहेब. आता त्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला तुम्ही हवे होतात जरा. तारीख आहे 14. जमत नाही, अरे बापरे. बरं 16 ॲडजस्ट होते का साहेब? नाही, अहो बघा ना साहेब, जरा जमवा प्लीज आमच्यासाठी, आम्हाला तुम्हीच हवे होता तो. हां,
नाही मी असं करतो, मी पत्रिका छापायच्या आधी परत एकदा फोन करतो. हां हां साहेब, वहिनी काय म्हणतात? हां नमस्कार सांगा. हां ओके सर, ओके सर, ठेवू. थँक्यू सर. हां हॅलो, भूषण बोलतो. जॉनला दे. हां जॉन. ए भूषण दादा, एक मिनिट. काय थांब जरा, एक सेक. हां जॉन, अरे ते संपादकाकडे फोटो पाठव आणि राईटअप पण पाठव. हां आणि जरा हुशार माणूस पाठव बाबा, त्याच्याबरोबर एक गिफ्ट पाठव. याला मागच्या वेळी त्या संपादकाला गिफ्ट दिलं नाही, बातमीच आली नाही. हां हां काळजी घे. हां ते मर्सिडीजचं बघून घे ना तू. हां चल ठेवू. ओके. हां येतो. चल बाय. काय आज भूषण दादाची आठवण कशी काय? अरे तुला कधीपासून मी त्या गॅरेज मध्ये शोधतोय आणि तू इथे घरी काय करतोयस? चल चल आधी गॅरेज मध्ये चल चल चल. काय झालं काय? पण आई आली? आई नाही आलीये, मी आईची स्कूटर घेऊन आलोय. तू? हो, पण हे आईला सांगू नकोस हा प्लीज. आईने मला ताकीद देऊन ठेवली की स्कूटर कुठेही घेऊन जायची नाही म्हणून. अच्छा, म्हणजे एवढंच सांगायला आलायस ना भूषण दादाला? नाही रे, मग ती डबडा स्कूटर आहे ना. डबडा डबडा म्हणजे चांगली आहे स्कूटर, पण अरे काहीतरी खटखट आवाज येतोय, मला काही कळत नाही यार. तू चल चल लवकर चल. अरे मी कशाला यायला पाहिजे? मग एक काम करूया, जॉन आहे गॅरेजवर, जॉनला फोन करतो मी. नको नको जॉन नको. अरे आईला सांगितलं ना तर आई माझी चंपी करून टाकेल यार. तू तू चल तू चल. कळतंय ना हे सगळं? कळतंय ना? आईनी सांगितलंय स्कूटरला हात लावायचा नाही, तरी कशाला फिरवायची रे ती स्कूटर? हा कुठेतरी हात पाय मोडून घ्याल उगीच ते आईच्या जीवाला घोर. आई कुठे आहे? ऑफिस मध्ये. नंबर सांग. कशाला? सांगतो ना तुमचे प्रताप. हा अरे पण मी स्कूटर वरून पडून हातपाय मोडून घेण्याऐवजी माझी आईच माझे हातपाय मोडून टाकेल, तिला कळलं तर. प्लीज ना. अरे आता कामाची वेळ आहे रे, मी फोन चाललेत महत्वाचे. असं अरे काय पण करतोस तू? आई यायच्यात मी घरी नाही पोचलो तर आई यायच्यात मला घरी स्कूटर घेऊन जायला पाहिजे यार. असा धावपळीच्या वेळ येतो ना. तुझं काम नाही करणार मी कुठलंच, मी आधीच सांगतो. अच्छा, म्हणजे मलाच ब्लॅकमेल आता? चल ना यार प्लीज. चल बाबा चल चल चल. हो, पण हॉटेलमध्ये वेटरची नोकरी म्हणजे असं बरं नाही वाटत का ऐकायला? वेटर नाही ग, शेफ आहे तो, शेफ, हेड शेफ. तेच ते नाही, हेड शेफला खूप मान असतो. बरं बाई, हेड शेफ. अगं परवा एका कुकरी शोप मध्ये बोलवलं पण होतं त्याला टीव्हीवर. तू म्हणजे अगदी तुझा नवरा असल्यासारखी बाजू घेऊन बोलतेस. मग त्यात काय चुकलं माझं? नाही चुकलं काही नाही, आणि तुला हा विषय काढलेला आवडत नाही हेही चांगलं लक्षात आहे माझ्या. मला आपलं सहज वाटलं म्हणून बोलले. काय? तुम्ही आता 3.5 वर्ष एकत्र राहताय, अजूनही तुमचं तितकंच प्रेम आहे एकमेकांवर? ऑफकोर्स. अगं मग लग्न का नाही करत दोघं? तुम्ही दिलं होतं ना लग्न करून थाटामाटात. काय झालं त्याचं? आम्हाला तरी कुठे कळलंय काय झालं त्याचं ते. ज्या अर्थी लग्नानंतर महिन्याभरात घरी परत आलीस त्या अर्थी काहीतरी प्रॉब्लेम असावा एवढंच कळलं मला. त्यानंतर या एवढ्या मधल्या काळात तू एकदा तरी सांगितलंयस नक्की काय झालं होतं ते? पण माझे प्रॉब्लेम्स मी का सांगावेत कोणाला तरी? नको सांगूस, खरंच नको सांगूस. मलाही परत परत हा विषय काढून तुला त्रास देण्याची अजिबात इच्छा नाहीये प्राची. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आता सगळं व्यवस्थित चालू आहे ना, मग तू आणि रॉनी लग्न का नाही करत? त्यावेळेला त्या दीपकशी फारशी ओळख नव्हती तुझी लग्न आधी, म्हणून काही प्रॉब्लेम झाले असतील. आता रॉनीच्या बाबतीत तर हा इश्यू नाहीच आहे. हे बघ, आम्हाला लग्न न करता एकत्र राहायचं, तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला जर काही प्रॉब्लेम नाही तर लोकांनी कशाला उगाच डोक्याला त्रास करून द्यावा? प्राची, मी म्हणजे लोक नाही, आणि मी काही डोक्याला त्रास बीस करून घेत नाहीये. पण मी वयानं मोठी आहे तुझ्यापेक्षा, अनुभव जास्त आहे मला, म्हणून सांगते. ही अशी रिलेशनशिप्स पुढे जाऊन खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. हॅलो, हां बोलते. हो हो चालेल ना, नो प्रॉब्लेम, शुअर. हो, तो फॅशन शो मीच डिझाईन केला होता.
हो चालेल चालेल, मी उद्या येऊन भेटते तुम्हाला. थँक्स, बाय. नवीन काम फॅशन शोचं? काम नवीन आहे पण फॅशन शोचं नाही आहे. मग अगं एक सिक्युरिटी एजन्सी आहे, त्यांचे गार्ड्स आहेत ना, त्यांचे युनिफॉर्म डिझाईन करायचं. ही अशी कामं सुद्धा करावी लागतात फॅशन डिझायनर्स ना? हो मग त्याला काय झालं. अगं काम कमी असतं, पैसे भरपूर असतात. बरं चल, भरपूर कामं पडले, मी निघते. आणि तू आमच्या लग्नाबिग्नाबद्दल विचार करत बसू नकोस प्लीज. बाय. तन्वीर, तनू, तनू, खाली ये आधी. मूर्ख मुलगा कुठला, रोजचं झालं आता हे. काय झालं एवढं चिडचिड करायला? मीच मूर्ख म्हणून सांगते बहुतेक याला. तनू, अगं कशाला एवढं मोठ्या मोठ्याने हाका मारतेस त्याला? आई तू प्लीज आज याच्यात पडू नकोस. आज मी याला खडसावूनच विचारणार आहे. विचार तू, पण मला सांगशील की नाही विषय काय ते? काय काय हा, गं? आला. मला सांग, स्कूटर रिझर्वला कशी आली? मला काय माहित. तन्वीर, मी शनिवारी टँक फुल करून आणली होती, आज स्कूटर रिझर्वला कशी आली? तू मला काय विचारतेस हे सगळं? मग कोणाला विचारू? हा, सुधाईला विचारू? ती चालवते का अक्षता मावशीला विचारू? अगं पण तू सांगितलं ना स्कूटर चालवू नको म्हणून, मग माझ्या आणि स्कूटरचा काय संबंध? हो, मग घरातल्या कुणीही चालवलेली नसताना 4 लिटर पेट्रोल कुठे गेलं? उडून गेलं असेल, जाता सोडून. म्हणजे असं म्हण. तन्वीर, मूर्खासारखं बोलू नकोस. मला फक्त एवढंच सांग की तू स्कूटर चालवलीस की नाही, आणि तू ती कुठे कुठे नेली होतीस? तिच्याकडे काय बघतोयस? हा, मी प्रश्न विचारते ना, मला उत्तर दे. अगं तू जरा शांत होशील का? शेजारी पाजारांना ऐकायला जायलाच हवं, इतका महत्वाचा विषय आहे का हा? नाहीये? हा विषय महत्वाचा नाहीये का? 10 वेळा मी याला सांगितलं आतापर्यंत स्कूटर चालवत जाऊ नकोस म्हणून. उद्या तुला काही झालं तर माझी सगळी कामं हातातली सोडून मी तुझ्या उशा पायथ्याशी बसून राहायचंय का? हॅलो, हा नचिकेत, काय झालं तुझ्या? हॅलो, ऐकू येत नाहीये. हा बोल. अरे हो, मी घरातनं निघालेच होते. हो मी भेटते ना तुला, आले. तू घरी आहेस ना? मी एक 10 मिनिटांनी फोन करते तुला. नाही, मी चिडले नाहीये, मी 10 मिनिटांनी फोन करते. हा, काय चाललंय तुमचं? हा, कुठे काय? नाही, काही नाही. म्हणजे अगं मीच त्याला कधीतरी सांगत असते ना, मार्केटमध्ये जाऊन साखरच आण, नारळच आण, म्हणून बिचारा तो स्कूटर घेऊन जातो. म्हणजे कसं पटकन जातो, पटकन येतो, पटापट कामं होतात, नाही का रे? छान. म्हणजे मी काही बोलण्यात अर्थच नाहीये ना. माकडाच्या हातात कोलीत दिलंयस तू. मी कशाला, आणि मुळात तुला बोलणारी मी कोण? चला मी जाते. तुला स्कूटर हवीच होती का? मला हवी होती म्हणूनच मी ओरडतीये ना. आणि मला जेव्हा हवी असते तेव्हाच कशी रिझर्वला येते ती? मग मी जाते माझ्या कामांना टॅक्सी आणि रिक्षानी. तनू, मी विसरणार नाही हं? आणि तूही लक्षात ठेव. आज मी बाहेर जाते, मला वेळ नाहीये म्हणून तू सुटलायस. पुढच्या वेळी मी बघून घेईन काय करायचं ते. आई सॉरी, पण मी पुरे. हा खोटारडेपणा मला अजिबात नकोय. मी सांगितलेलं काही ऐकायचं नाही आणि वर सॉरी म्हणायचं. ह्याला शुद्ध मराठीत शहाजोगपणा असं म्हणतात. सुधाईमुळे वाचलायस तू आज. पुढच्या वेळी बघून घेईन मी. सांभाळून जा गं, डोकं शांत ठेव.
सुधा आई, चुकलं असेल माझं. नाही म्हणजे चुकलंच. आईने एवढा आरडाओरडा करण्यासारखं काय झालं? काही नाही, यातली निम्मी बोलणी मलाच होती. तू केवढं वाईट वाटून घेऊ नकोस. जा जा, तू तुझ्या कामाला जा. चाटते